हा, डायक्रोमेट टेस्ट कशासाठी वापरतात? दिसतंय ना, कसा डिफरन्शिएट करतो आपण तिथं? प्रायमरी आणि तर डायक्रोमेट आवाज नाही येते. आवाज नाही येत. आता येतोय? गुंतोय सर. एक मिनिट. आता येतोय का नीट? येस सर. ठीक. सो आपल्याकडे समजा 3 टाईपचे अल्कोहोल आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. तर 3 अल्कोहोल आहे आपल्याकडे आणि आपल्याला डिफरन्शिएट करायचं. म्हणजे आपल्याला नाही माहिती सध्या आपल्याकडे कोणता अल्कोहोल दिलाय. तर आपण डायक्रोमेट टेस्ट करतो. डायक्रोमेट डायक्रोमेट म्हणजे काय? K2Cr2O7. याच्यामध्ये क्रोमियम 2 आहे म्हणून नाव काय आलं? डायक्रोमेट. आता तुम्हाला दिसतं याच्यामध्ये ऑक्सिजनच 7 आहे, म्हणजे हा कोणती रिएक्शन करणार? ऑक्सिडेशन. ओके. प्रायमरी अल्कोहोल मध्ये तुमच्याकडे कोणता पण अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं K2Cr2O7, तर त्याच्यातला जो Cr आहे त्या Cr चा चार्ज किती आहे? ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +6. आता काय होतं, क्रोमियम जो आहे त्याच्यावरती +6 आहे. समजा क्रोमियमचा कलर चेंज करायचा असेल तर त्याचा चार्ज पण चेंज करायला लागतो. मग जर तुम्ही एखादा रिएजंट वापरला, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काहीतरी ऍड केलं, एक्स नावाचा कंपाऊंड याच्यामध्ये, तर तो +6 चा काय झाला? +3. याचा जो ओरिजिनल कलर आहे हा समजा होता रेड, त्या रेडचा नंतरून कलर चेंज होऊन समजा ब्ल्यू होणार. तो सांगायचा पॉइंट असा की कलर काय चेंज होतं? कारण चेंज काय होती? ऑक्सिडेशन. बोला. स्टेट. ठीक आहे, आता लक्ष द्यायचं. सुरुवातीला +6 होता, +3 झाला. +3 म्हणजे कोणता कलर आला? ग्रीन. का आला? कारण आपण साइड प्रोडक्ट काय भेटला आपल्याला? ऍसिड. म्हणजे जर प्रायमरी अल्कोहोल वापरला तर आपला +6 चा +3 होतो. मग कसं ओळखायचं प्रायमरीच आहे? तर कलर कोणता भेटतो? ग्रीन. जर तुमच्याकडे सेकंडरी अल्कोहोल असेल आणि जर तुम्हाला +6 असतोच तिथं, ऑरेंज कलर असतो याचा, ऑरेंजचा काय होणार? ग्रीन. मग तुम्ही म्हणाल की ऑरेंजचा इथं पण ग्रीन झालता आणि इथं पण ग्रीन झालतं, मग आपल्याला कसं काय कळलं प्रायमरी का सेकंडरी अल्कोहोल आहे? तर प्रायमरी काय देतो? ऍसिड. आणि सेकंडरी काय देतो? नंतर राहिला कोणता? टर्शरी. टर्शरी मध्ये सोपं आहे की रिॲक्शनच होत नाही, म्हणजे ऑरेंजचा कलर शेवटपर्यंत कोणता राहतो? ऑरेंज. सो बेसिकली आपण टेस्ट बघतोय डायक्रोमेटचा फॉर्म्युला सांगा. K2Cr2O7 मीडियम ऍसिडिक. बोला. ऍसिडिक. या कंपाऊंड मध्ये जो क्रोमियम आहे त्याचा चार्ज सध्या कोणता आहे? +6. याचा कलर कोणता आहे? ऑरेंज. ऑरेंज कलर मध्ये चेंजेस होतात, त्यानुसार आपण सांगू शकतो प्रायमरी, सेकंडरी का टर्शियरी अल्कोहोल आहे. समजलं एवढं? येस सर. तुम्हाला लिंक आली? लिंक पाठवतो. नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन. हे वरचं क्लिअर आहे ना? येस सर. आपल्याला अल्कोहोल दिलाय आणि दुसरा दिलाय फिनॉल. मग अशी वेगळं होतं, अल्कोहोल मध्येच 3 होते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. आता एक अल्कोहोल आहे, दुसरा पण अल्कोहोल आहे. त्या दोघांमध्ये काय फरक दिसतो? एकामध्ये 1 कार्बन आहे, दुसऱ्यामध्ये किती आहे? 2. 1 कार्बनच्या अल्कोहोलला काय म्हणणार? बोला. मिथाइल.
मिथाईल मिथेनॉल. मिथेनॉल. दोनला काय म्हणणार? इथेनॉल. 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 या दोघांमध्ये काय फरक आहे? पहिला बॉइलिंग पॉइंट याचा आहे 65, याचा 78 आहे. का बरं? जेवढी चेन मोठी होती तेवढाच बॉइलिंग पॉइंट पण काय होतो? जास्त होतो. ओके. नंतर I2NaOH. तर आठवून बघा ही कोणती टेस्ट आहे? येलो कलर भेटतो. आपण अशी कंडिशन बघितली होती CH3C डबल बॉन्ड पाहिजे किंवा सेकंडरी अल्कोहोल पाहिजे. आयडोफॉर्म टेस्ट. बरोबर. आता मला सांगा हा सेकंडरी अल्कोहोल आहे का? नाही. तर इथं पीपीटी भेटला नाही. आणि हा पण सेकंडरी नाही, पण इथेनॉल एक्सेप्शनल केस आहे म्हणून कलर कोणता भेटतो? येलो. ठीक आहे. नंतर कॉपर बरोबर रिॲक्शन केली 300 ला, ही पण झाली. मी सगळ्या वरती दाखवू शकतो तुम्हाला. आठवतं का 3 रिॲक्शन होते एका लाईनीत? कॉपर 300 300 300 लिहिलं होतं. प्रायमरी अल्कोहोल बरोबर काय भेटतो? फॉर्मेलिनचा स्मेल येतो. इकडे कोणताही स्मेल येत नाही. म्हणजे आपण लगेच चेक करू शकतो की तुम्हाला मिथेनॉल दिलाय का इथेनॉल दिलाय. सॅलिसिलिक ऍसिड बरोबर काय भेटतं? विंटर ग्रीन. तो स्मेल लाईक ऑइल ऑफ विंटर ग्रीन इथं भेटतो. ठीक आहे. थोडक्यात काय कळलं तुम्हाला की तुम्हाला 2 कंपाऊंड दिले, तुम्हाला चेक करायचं की कोणता मिथेनॉल आहे कोणता इथेनॉल आहे. काय करणार? सुरुवातीला काय चेक करू शकता तुम्ही? बॉइलिंग पॉइंट. ज्याचा बॉइलिंग पॉइंट दिसतोय तो आला की डायरेक्ट सांगता येतो कोणता कंपाऊंड प्रेझेंट आहे. जर I2NaOH केला तर ज्या ठिकाणी पीपीटी भेटतो येलो, तो अल्कोहोल कोणता असणार आहे? इथेनॉल. जर फॉर्मेलिनचा स्मेल आला तर कोणता असणार आहे? मिथेनॉल. जर स्मेल ऑफ विंटर ग्रीन आला तर मिथेनॉल असतो. इकडे कोणत्याही टाईपचा स्मेल येत नाही. क्लिअर एवढं? येस सर. आता 3 रिॲक्शन आहे तुमच्या समोर. लेफ्ट साइडला तुम्हाला फिनॉलला दिसतं ऍसिड जोडलेला आहे. आणि याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आपण करतोय अल्कोहोल बरोबर. इथं दिसतं CH3OH कॉन्सन्ट्रेटेड H2SO वगैरे दिलेलं आहे. एक रिॲक्शन फक्त तुम्हाला ओळखता आली पाहिजे. मागं पण सांगितलं तुमचं लक्ष फक्त कुठं असलं पाहिजे? एरोवरती. ठीक आहे. या ठिकाणी H2SO4 दिला ते ऍसिडिक मीडियम झालं, पण तुम्हाला इथं दिला अल्कोहोल. तर मला एक सांगा की अल्कोहोल आणि ऍसिड याची कोणती रिॲक्शन बघितली होती? एस्टरिफिकेशन. एस्टरिफिकेशन. सो आपण इथं करून बघू ना. एस्टरिफिकेशन कसं होतं? अल्कोहोल आणि ऍसिड मधून मायनस काय होतं? इथं लिहिलं CH3OH. H. अल्कोहोल काय देणार? OH. इथून मायनस काय झाला? H2. आणि CH3 याला जॉईंट झाला. असं स्ट्रक्चर भेटेल का सांगा? येस नो? येस सर. लागलंच तर चेक करा तुम्ही. इथं तुम्हाला काय भेटला? COO. आणि त्याला अटॅच काय झाला? CH3. बघा तसंच इथं भेटलेलं आहे. तो नाव काय? मिथाइल सॅलिसिलेट. AT आला. AT म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप असतो? एस्टर. आणि या कंपाऊंडचा काय येतो? स्मेल लाईक ऑइल ऑफ विंटर ग्रीन सारखा स्मेल येतो. हे झाली पहिली रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन मध्ये आता चेक करा. तिथं PHOH दिलेला आहे. अगेन तुमच्याकडे एक OH आहे आणि एक ऍसिड आहे, म्हणजे इथून H आणि इथून OH, म्हणजे मायनस काय झाला? H2O. H2 मायनस झाला. हे कशावरून कळतं की कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा रोल काय? बोला. डिहायड्रेटिंग एजंट. 100% वॉटरचा लॉस होणार. मग CO तसाच इथला पीएच त्याला जॉईंट होणार. हा कंपाऊंड भेटला. अगेन एस्टर तयार झाला. एस्टरच्या शेवटी काय असतो? AT. मगाशी CH3 होता म्हणून मिथाइल, आता पीएच होता म्हणून काय? फिनाइल. सो फिनाइल सॅलिसिलेट तयार झाला. नाव आहे सॅलॉल. काय वापरतात ऍज अ अँटीसेप्टिक. ठीक आहे. थर्ड रिॲक्शन. तिसऱ्या रिॲक्शन मध्ये मला सांगा इथं जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे इथं काढू आपण ते. याच्यातला लिव्हिंग ग्रुप कोणता आहे?
क्लोरीन. क्लोरीन. मग ऑक्सिजन वरती जी लोन पेअर आहे ती अटॅक कुठं करणार? निगेटिव्ह कार्बन. पॉझिटिव्ह. हा स्टेबल होणार. बाहेर कोण जाणार? Cl. Cl बाहेर गेला की राहिलं काय? इथं अटॅच काय? CH3CO तुमच्या ऑक्सिजनला जोडला गेला. इथं दिसतंय CH3CO. कंपाऊंडचं नाव काय? ऍस्प्रिन. आणि काय वापरतात? ऍज अ अॅनाल्जेसिक किंवा अँटीपायरेटिक ड्रग म्हणून तो यूज केला जातो. ठीक आहे. सो या 3 रिॲक्शन आहे. या दोन्ही रिॲक्शन पहिल्या ऍक्च्युली कोणत्या होत्या? बोला. एस्टरिफिकेशन. आणि ही कोणती होती? असायलेशन. कारण हा ग्रुप कोणता आहे? असाईल. समजलं ना? येस सर. सोडवायचं. घ्या सर. बर. बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन ऑफ अल्केनॉल्स. अल्केनॉल म्हणजे अल्केन म्हणजे हायड्रोकार्बन चेन आणि ऑइल म्हणजे काय? अल्कोहोल. दिसतंय सगळे अल्कोहोलच दिसतात इथं. डज नॉट इन्व्हॉल्व CO बॉन्ड ब्रेकिंग. अल्कोहोल मध्ये तुम्हाला चॅप्टर जर आठवत असेल तर आपण काय बघितलं? R कार्बन ला O आणि त्याला H. तर सुरुवातीला कोणत्या रिॲक्शन बघितल्या? OH बॉन्डच्या. नंतरून कोणत्या बॉन्डच्या बघितल्या? CO बॉन्डच्या. आणि नंतरून कोणाचा बघितला? अख्खा अल्कोहोल एका वेळेस रिॲक्ट करतो. तर सध्या तुम्हाला विचारलेला प्रश्न कोणता आहे? CO बॉन्ड ब्रेकिंग कुठं होत नाही. चला चेक करू एक एक. चला SOCl2 काय करतो इथं पहिल्या याच्यामध्ये? PCl3 PCl5 SOCl2 तिघांचा रोल क्लोरिनेशन. शब्दात काय होता? क्लोरिनेशन. कोणाचं? OH. OH चा काय होतो? Cl. आता तुम्हाला दिसतंय ना CH3CH2OH CH3CH2OH. आता OH पूर्ण जातो आणि तिथं क्लोरीन येतो. म्हणजे हा कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्डची रिएक्शन झाली की. पण हा बॉन्ड काय झाला? ब्रेक. CO बॉन्ड इथं इन्व्हॉल्व आहे. आधी इथं क्लोरिनेशन येतं. इथं काय होणार? ब्रोमिनेशन. इथं पण सेम. OH ची जागा कोण घेणार? ब्रोमिन. म्हणजे हा पण बॉन्ड इथं आहे, इन्व्हॉल्व आहे त्या रिएक्शन मध्ये. आता राहिला हा 3 नंबरचा. 3 नंबर मध्ये CO बॉन्ड इन्व्हॉल्व आहे का ते चेक करा. आधी आपण हा करू. थांबा. 4 नंबरचा. 4 नंबर मध्ये काय? R OH आणि शेजारी जोडलाय HX. चला काय होणार इथं? रिमूव्ह काय होणार? हायड्रोजन कोणाबरोबर जाईल? X बरोबर. अटॅच कोण होतंय? हायड्रोजन. ठीक आहे. मग या ठिकाणी तुमचा CO बॉन्ड आला का? ब्रेक झाला का? नाही झाला. तिसऱ्यामध्ये ब्रेक होईल का? CH3 CH2OH हा लिहिला. आणि दुसरा ऍसिड आहे CH3 C डबल बॉन्ड OH. ऍसिड काय देतो? कोणता आला? OH. बघा CO बॉन्ड तुटला का? तुटला सर. मग कशात तो ब्रेक झाला नाही? कोर मध्ये. समजलं का? येस सर. तुम्ही उद्या येताना चेक करून यायचे तिन्ही आन्सर जे मी आता घेणार ते. हा पहिला बॉक्स आहे आपला बिगिनर बॉक्स. याच्या खालचे जेवढे लेक्चरला होतात ते परत एकदा चेक करून यायचे. आलेले बरोबर आहे का? आणि त्याचं रिझन वही मध्ये लिहायचं. ठीक आहे. आन्सर याचे खाली आहेत माहिती ना तुम्हाला? आन्सर आहे फक्त, एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. विच ऑफ द फॉलोइंग अल्केनॉल इज मोस्ट स्टेबल इन वॉटर? बोला. कसं ठरवणार आता हे? मोस्ट सोल्युबल. सोल्युबिलिटी मध्ये मी तुम्हाला 2 पॉइंट सांगितले होते, बॉन्ड ब्रेकिंग आणि
आठवा, विसरले. सुरुवातीला बॉन्ड काय होतो? ब्रेक. आणि नंतरून तो काय होतो? मेक. आठवते ना? मग बॉन्ड ब्रेक झालं, मेक होत असताना हायड्रोजन बॉन्डिंग होतं. अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. हायड्रोजन बॉन्डिंगची कंडिशन काय सांगितली होती आठवत असेल तुम्हाला, की एक एक्स पाहिजे, त्याला डायरेक्ट काय जोडलं पाहिजे? हायड्रोजन. आणि त्याच्या इथं पण एक्स पाहिजे. आणि एक्स म्हणजे कोणते ऍटम असतात? फ्लोरीन, निगेटिव्ह ग्रुप. ब्रोमीन, निगेटिव्ह ऑक्सिजन आणि कोणता आला? नायट्रोजन. आता एक्स म्हणजे निगेटिव्ह आले पाहिजे, हा पण निगेटिव्ह. हायड्रोजन तुमचा इथं डायरेक्टली काय बनवतो? हायड्रोजन बॉन्डिंग करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं. आता तुम्ही सगळे स्ट्रक्चर काढून बघू आपण. 1 ब्युटेनॉल. ब्यूट म्हणजे 4. 2 मिनिटं. पुढे घ्यायचं, खाली. 1 ब्युटेनॉलचं स्ट्रक्चर कसं काढू? ब्यूट म्हणजे किती? 4 कार्बन. एक नंबर Four carbon. OH. 2 ब्युटेनॉल. 1 2 3 4 आणि 2 नंबरला काय जोडलंय? OH. आयसो ब्युटाइल अल्कोहोल. आयसो म्हणजे सेकंडला काय आली? ब्रँच. ब्यूट म्हणजे 1 2 3 4, 4 कार्बन झाले. पुढे काय जोडलं? OH. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी म्हणजे एका कार्बनला किती कार्बन? 3. 1 2 3 4 आणि पुढे काय जोडलं? OH. ठीक आहे. मग आता तुम्ही विचार करून बघा की तुम्हाला काय वाटतं, कुठं सगळ्यात जास्त सोल्युबल असणार आहे? वॉटर. वॉटर मध्ये गिव्हन कंपाऊंड. ए नाही, तुमचं आन्सर जे असेल ते सांगा, चुकलं तरी चालेल, आपण ते डिस्कस करू. यस, या सगळ्यांची रिॲक्शन कोणाबरोबर झाली पाहिजे? वॉटर. मोस्ट सोल्युबल कशात असेल? बोला. ट्राय करा. मला एक सांगा. हा, बोल. फोर्थ नंबरचा किती नंबरचा? ऑप्शन 4. फोर्थ नंबरचा ऑप्शन. कशावरून म्हणते ते सांग मला. क्राउडिंग जास्त आहे सर तिथं. मग क्राउडिंग जास्त असल्याने रिॲक्टिव्हिटी जास्त असते का? हायड्रोजन बॉन्डिंग होईल ना सर? ओके. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की क्राउडिंग जास्त असल्यामुळे सोल्युबिलिटी जास्त असणार वॉटर मध्ये. बाकीचे पण बोला रे. कमी माझं शिकून पुढे निघून जाऊ? नाही सर. मग बोला. सगळ्यात जास्त क्राउडेड कोणता? 4 नंबरचा. त्याच्यानंतर कमी अजून कोणता? 3rd नंबर. 3rd नंबरचा. बरोबर. सगळ्यात मला दिसतो हा सगळ्यात क्राउडेड आहे. मग आता याला आपण लिहू जसं हा 1 नंबरला आला, हा आला 2 नंबरला, समजा हा 3 नंबरला आणि हा 4 ला आला. मग हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि सोल्युबिलिटी म्हणजे एक रिॲक्शनच असते ना. सो मोस्ट सोल्युबल कोणता आला? हा. आन्सर काय येणार तुमचं? 4. 4. ते साधं सिंपल लॉजिक सांगितलंय, तुम्ही एकदा परत चेक करा. आपण परत एकदा याचं डिस्कशन करणार आहे. फक्त येताना करून यायचं, ब्लँकली नाही यायचं. किती क्वेश्चन बघायचे तुम्हाला फक्त सध्या? 3. ठीक आहे. चला, PCl3 चा रोल काय? क्लोरिनेशन. क्लोरिनेशन. चला इथं आपण राईटला करून बघू. किती कार्बन दिले? 1 2 3 आणि पुढे OH. त्याच्यावर काय वापरला? PCl3. OH च्या जागी कोण भेटणार? Cl. नंतर काय वापरला? अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH वापरला तर कोणता इलिमिनेशन होता? अल्फा की बीटा? बीटा. हा अल्फा कार्बन, हा शेजारचा बीटा. मग बीटाचा हायड्रोजन जो आहे तो इथं डबल बॉन्ड बनवतो आणि बाहेर कोण जातो? Cl. सो मायनस झालं Cl आणि सिंगलचा काय झाला? डबल.
त्याच्यानंतरून ऍड काय केलं H3O+. आता तुम्हाला अर्धा आन्सर काढून दिलं मी. त्यांनी विचारलंय सी. एक अंदाज लावून बघा बरं कोणता आन्सर येऊ शकतो. येस, पहिलंच आन्सर बरोबर आहे का दुसरं येऊ शकतं? दुसरा येऊ शकतं. दुसरा दुसरं येऊ शकतं. H3O+ म्हणजे वॉटर ऍड केला समजा, तर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल काय होणार? या 2 हायड्रोजन वाल्या, याला 2 हायड्रोजन आहे, त्याला हायड्रोजन द्यायचे, त्या सेंटरच्या हायड्रोजनला हायड्रोजन द्यायचे या कार्बनला. ब्ल्यू वाल्या कार्बनला मी हायड्रोजन देऊ का ग्रीन वाल्या? ग्रीन वाल्या. डबल आणि मध्ये काय आला? OH. सो ऑप्शन कोणता आला? सेकंड. सो मला परत एकदा सांगा, पहिल्याचं आन्सर काय आलं? फोर्थ. नंबर 4. सेकंडचं मला आवाज फोर्थ. नाही आला, परत बोला. फोर्थ. ओके. तुम्ही उद्या येताना काय करणार आहे? चेक करून पुढे जाऊ. आता एक काम करा, चल. इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट अल्कोहोल्स. नीट बघा, एका ठिकाणी सगळ्या दिलेल्या असतील. टॉक्झिसिटीच्या केसमध्ये सगळ्यात जास्त टॉक्झिक आहे मिथाइल अल्कोहोल, देन आयसोप्रोपाइल अँड फायनली इथाइल अल्कोहोल. हे लक्षात ठेवायच्या गोष्टी डायरेक्टली. मिथाइल म्हणजे 1 कार्बन, आयसोप्रोपाइल म्हणजे किती 3, आणि इथं किती 2 कार्बन. हा स्ट्रेट आहे, हा स्ट्रेट आहे, हा कोणता आहे ब्रँच. सेकंड पॉइंट, ऍब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे काय असतं? जे लॅब मध्ये असतं ते किती % असतं? अप्रॉक्सिमेटली 100% प्युअर असतं. आणि त्यात कोणतं अल्कोहोल असतं? इथाइल. इथाइलचं स्ट्रक्चर काय? इथ म्हणजे किती कार्बन? 2 कार्बन. इथाइल. वायल म्हणजे काय? हायड्रोकार्बनची चेन स्टॉप झाली का कंटिन्यू पुढं? कंटिन्यू. आणि त्याला काय जोडलंय? अल्कोहोल म्हणजे OH. सो इथेल अल्कोहोल. देन पुढं पॉवर अल्कोहोल म्हणजे काय असतं? रेक्टिफाईड स्पिरिट असतं, बेन्झिन असतो, पेट्रोल फॉर जनरेशन ऑफ पॉवर, त्याला म्हणायचं पॉवर अल्कोहोल. ठीक आहे. मिथायलेटेड स्पिरिट म्हणजे काय? मिथायलेटेड म्हणून त्याच्यात काय आहे? मिथेनॉल, पिरिडिन हा एक बेस आहे, नॅफ्था वापरतात, रेक्टिफाईड स्पिरिट वापरतात. वूड स्पिरिट म्हणजे काय? 70% काय असतं? मिथेनॉल, आणि 90% इथेनॉल असेल तर त्याला म्हणायचं रॉ स्पिरिट. याच्या आधी विचारलेले प्रश्न त्याच्यात विचारलं होतं वॉश म्हणजे काय? तर वॉश म्हणजे टेक्निकली काय असतो तो? इथेनॉल. रेक्टिफाईड स्पिरिट, इथेनॉल. रेक्टिफाईड स्पिरिट म्हणजे 95.5% अल्कोहोल असतं आणि 5.4% त्याच्यात वॉटर मिक्स असतं. तर हे सगळे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे अल्कोहोलच्या रिगार्डिंग. एका ठिकाणी तुम्हाला गॅदर करून दिलेले आहे त्यांनी, तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे, विचारू शकतात. आधी असं करा, वूड स्पिरिट म्हणजे काय ते बघा, रॉ म्हणजे काय बघा, रेक्टिफाईड म्हणजे काय असतं ते वॉश बघा, मग बाकीचे वरचे पॉइंट लिहिता येतील तुम्हाला नीट. तुम्ही असं गेलं तरी चालेल, 1 2 3 4 and then 5 6 7 8, म्हणजे ते नीट बेसिक डेव्हलप होईल तुमचं. समजलं नाही? बघा आता इथं दिलाय तुम्हाला HiO4, नाव काय त्याचं? पर आयोडिक ऍसिड, किंवा त्याच्यासारखाच दुसरा हा एक आहे लीड टेट्रा ऍसिटेट. हा ऍसिटेट ग्रुप आहे एवढा, आणि लीड आहे इथं, आणि तो टेट्रा म्हणजे किती टाइम्स आहे? 4 टाइम्स. या दोघांचा एक रोल आहे, झाला का नाही माझ्या लक्षात नाही. हा घेतला होता का आपण याच्या आधी? नाही सर. नाही. काय रोल आहे तो बघून घ्या. आता इथं तुम्हाला 1,2 डायॉल देतात. 1,2 डायॉल कसा असतो बघा.
फॉर एक्झाम्पल बघा आता तुमच्याकडे असा कंपाऊंड आहे, 2 कार्बन आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि दोन्हीला OH OH जोडलेला आहे. त्याला म्हणायचं 1,2 डायऑल. हा 1 नंबर, हा 2 नंबर कार्बन. डाय म्हणजे किती? 2 आणि ऑइल म्हणजे अल्कोहोल. किती अल्कोहोल आहे? 2. आणि ते कोणत्या कार्बनला जोडलेले? 1 आणि 2 ला. आता याच्यावरती आपण वापरणार HiO4 जो आता मगाशी लिहिला होता तो. तर तो या मधल्या बॉन्डला काय करतो? बोला. ब्रेक. सगळ्यांना आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तो या मधल्या बॉन्डला ब्रेक करणार. ब्रेक केल्यानंतर कार्बन आहे, मी फक्त याला लिहितोय सध्या डाव्या साईडच्याला. कार्बनला 2 काय जोडलेले? हायड्रोजन. आणि खाली एक काय जोडलंय? ऑक्सिजन. ऑक्सिजनला काय जोडलंय? हायड्रोजन. आणि इथं मध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल. तर नंतरून काय होतं की हा इथं बॉन्ड बनवतो असा आणि हायड्रोजन इथून निघून जाणार. तयार काय झाला? कार्बनला 2 हायड्रोजन आले आणि डबल बॉन्ड O आला. ठीक आहे. आणि इकडून पण तेच झालं, या साईडला पण सेम झालं. म्हणजे इथं पण तुम्हाला दुसरा काय भेटला? हाच कंपाऊंड. याचं नाव माहिती कोणाला? यस, वाचा. Formaldehyde. तर परत नीट बघा, आपल्याला कोणता कंपाऊंड दिलाय? 1,2 डायऑल. मधून काय करतो? ब्रेकिंग. आणि तुम्हाला 2 वेगवेगळे अल्डिहाइड भेटतात. लागलंच तर अजून एखादा एक्झाम्पल बघू आपण. येस, बघा. मी समजा असे रिंग घेतले, अशी एक रिंग घेतली, इथं घेतला OH आणि इथं घेतला OH. ठीक आहे. मला सांगा या 2 OH च्या मध्ये काय रिलेशन आहे? हा 1 आणि हा काय आहे? 2. म्हणजे याला तुम्ही काय म्हणणार? 1,2 बोला डायऑल. हे सगळ्यांना समजतंय ना? Yes, Yes, sir. 1,2 डायऑल. मग याच्यावर काय वापरला? HiO4. मग तो 1,2 डायऑलला मधून काय करणार? Break. ब्रेक. ब्रेक केल्याच्या नंतर काय राहतं? ही रिंग अशी आली, इथं आलं OH. सगळं तसंच ठेवतो मी, काही चेंज केलेलं नाहीये. हा इथं आला OH. आणि मग अशीच तुम्हाला सांगितलं की OH चा नंतर काय होतो? अल्डिहाइड. लागलंच तर आपण करून बघू त्याला. याला मी नीट लिहितो जरा. इथं आला हायड्रोजन, इथं पण आला हायड्रोजन. हा बॉन्ड इथं जातो, हा बॉन्ड इथं जातो. ठीक आहे. मग आता तुम्हाला ते समजलं पाहिजे ना. एक मिनिट. ही रिंग अशी, रिंग फक्त काढली. ओके. आता त्या रिंगला इथं अटॅच काय झाला? डबल बॉन्ड O. आणि इथं काहीच नाही म्हणजे काय असतो? हायड्रोजन. आणि इथं डबल बॉन्ड O. आणि इथं काही नाही म्हणजे इथं काय असतो? हायड्रोजन. हे समजलं का? Yes, sir. म्हणजे काही झालं तर तो त्याला Yes, sir. जोडतो आणि 2 काय बनवतो? कार्बोनिल ग्रुप बनवतो. हे रोल आहे कोणाचा? HiO4 चा. ओके. चला आपण जाऊ आपल्या मेन याच्याकडं. का तुम्हाला हे लिहून घ्यायचं? पुढचं पॉईंट. आता आपण जे बघत होतो ना त्याला डिटेल मध्ये दिलंय, आता नीट समजून घ्या. कंडिशन काय काय असतात म्हणून तुम्हाला व्हाईट बोर्ड वर आधीच सांगितलं. ऍटलिस्ट नीट बघा, ऍटलिस्ट किती OH पाहिजे आपल्याकडं? 2. त्यालाच मी कोणता डायऑल म्हटलं होतं? 1,2 डायऑल. 1,2 diol. हा. मग डाय म्हणजे किती अल्कोहोल पाहिजे तुमच्याकडे? कमीत कमी 2 असले पाहिजे. पहिलं ऑप्शन. त्याला मार्क करू आपण ग्रीन कलर. चला
तुमच्याकडे कमीत कमी 2 काय असले पाहिजे OH, किंवा तुमच्याकडं 2 कार्बोनिल किंवा 1 OH असला पाहिजे. हे नीट समजून घ्या. ते परत प्रॉब्लेम. कलर चेंज करू. हा, दुसरी कंडिशन काय, कार्बोनिल 2 आणि 1 असला पाहिजे OH, असं पण चालतं. तिसरी कंडिशन काय, तुमच्याकडं 1 काय असला पाहिजे कार्बोनिल. आता हे तुम्हाला मे बी समजलं नसेल, खाली बघा, 2 मिनिटात कळलं. आता या कंपाऊंड मध्ये तुम्हाला किती OH दिले, 3. 3. मग 3 OH दिलेले आहे. मग प्रत्येक OH मधला बॉन्ड तुटतो आणि तुम्हाला जे कंपाऊंड आहे ते भेटतं. ठीक आहे. सो ते तुम्हाला इथं दिसतंय की मगाशीच सांगितलं की एका साइडला जो आहे हा इकडं दुसऱ्या साइडला आणि हा मधला, तर याचा तयार काय होतं, अल्डिहाइड. आता याचा पण अल्डिहाइडच झाला असता, पण इथं एक्स्ट्रा काय दिला, एक CH3, जो इथं नाही. इथं H आहे ना, H ची जागा CH3 ने घेतली, म्हणून इथं तयार काय झाला, कीटोन. सेंटरचा काय तयार होतो, ऍसिड. अजून खालचं बघू, नीट बघा, कंडिशन कडे लक्ष द्या. आन्सर काय ते द्या सोडून, ते आपण नंतर बघू. तुम्हाला वरती कळलं इथं की तुमच्याकडे कमीत कमी 2 काय असले पाहिजे OH. आता इथं काय कळतंय बघा तुम्हाला, तुमच्याकडे 1 कार्बोनिल आणि दुसरा OH आहे. मग बॉन्ड कुठून ब्रेक होणार, कार्बोनिल आणि OH चा मधला. तसंच झालं का, चेक करू आपण. इथं H आहे, इथं कार्बोनिल आहे, त्याच्या आधी CH2, त्याच्या आधी CH, त्याच्या आधी OH आहे. आपण इथपर्यंत आलो का बघा बरं, हे स्ट्रक्चर आणि हे मॅच होतंय का इथलं. येस सर. मग ते जर मॅच झालं, त्याचा अर्थ तिथून ब्रेकिंग झालेलंच नाही. मग ब्रेकिंग कुठून झालंय, इथून. दुसरी कंडिशन काय आहे की तुम्हाला कार्बोनिलच्या शेजारी काय जोडलेला पाहिजे, OH. पहिली कंडिशन काय, कार्बन कार्बनला 2 काय जोडलेले पाहिजे, OH. हा बॉन्ड तुटणार आणि हा पण बॉन्ड तुटणार. 2 कंडिशन कळाल्या. तिसरी कंडिशन काय, खाली बघा, हे खूप मोठं स्ट्रक्चर दिसतंय, पण तिथे एकच पॉइंट आहे की 2 कार्बोनिल शेजारी शेजारी असले पाहिजे. त्यांच्यामधला पण बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. सो तुमच्यासाठी परत एकदा आपण कंडिशन लिहून सगळ्या, म्हणजे तुम्हाला कळते. सगळे परत नीट लक्ष द्या. मला सांगा, सगळ्यात बेसिक कंडिशन काय आतापर्यंत बघितलेली, 2 OH. कार्बन आणि कार्बन शेजारी शेजारी. शेजारी शेजारी म्हणजे कोणते, 1 2 याला OH पाहिजे आणि याला पण काय पाहिजे, OH. त्याच्यानंतर 2 कार्बन शेजारी शेजारी, एकाला कार्बोनिल पाहिजे तर दुसऱ्याला काय पाहिजे, OH. अगेन रिलेशन कोणतं, 1 2. किंवा 2 कार्बन शेजारी शेजारी, अगेन 1 2, पण याला कार्बोनिल असला तरी चालेल आणि याला कार्बोनिल असला तरी चालेल. मग त्या केस मध्ये हा बॉन्ड काय होणार, ब्रेक. हा बॉन्ड ब्रेक, हा बॉन्ड ब्रेक. ब्रेक होण्यासाठी आपल्याला काय वापरायला लागेल, HiO4 पहिला ऑप्शन, किंवा दुसरं तुम्ही काय वापरू शकता, PbOAC ब्रॅकेटच्या बाहेर किती, 4. हे दोन्ही पैकी कोणताही वापरा, तुम्हाला प्रॉडक्ट भेटेल. फॉर एक्झाम्पल, पहिल्याचा प्रॉडक्ट काय भेटणार, अल्डिहाइड. अल्डिहाइड. किती अल्डिहाइड भेटतील, 2. असे किती भेटले, 2. याच्यापासून हा भेटला, याच्यापासून काय भेटेल, हा कार्बोनिल तसाच राहणार ना. कार्बोनिलच्या शेजारी जॉईंट काय होतो, OH. म्हणजे एक ऍसिड आणि दुसरा काय भेटेल, अल्डिहाइड. आणि जो तिसरा आहे, तिसऱ्यामध्ये इकडं पण तुम्हाला कार्बोनिल, इकडं पण कार्बोनिल, म्हणजे हा पण ऍसिड बनणार. इथं बघा, याच्या केसमध्ये वरती पण ऍसिड आणि राईट साइडला पण काय भेटला, ऍसिड. हे नीट समजलं का सांगा आधी. येस सर. समजलं. हे असं लिहायचं का ते खालचं लिहिणार, हे लिहितो सर.
लिहा लिहितो सर.